आता अचानक कोकणात माझं जाणं झालं आणि ना त्या गावाचं नाव मी घेत नाहीये. असं छान म्हणजे असं मस्त छान थोडंसं रिलॅक्ससाठी गेले होते आणि त्यावेळेस ना दिवसभर म्हणजे छान एन्जॉय करणं, फिरणं वगैरे सगळं काय मस्त चालू होतं. आणि एक दिवस ना म्हणजे असंच एकटी बाहेर पडले दुपारची आणि रस्त्याला जाताना ना अरे, एक असं पडीक घर दिसलं मला. तर मग म्हटलं, की आजूबाजूला काहीच नाही, पडीक घर आहे. चला असं म्हणतात ना, काहीतरी एक्साइटमेंट असते बघण्याची. त्यासाठी म्हणून मग मी तिथे गेले. तर तिथे मी बघितलं ना आतमध्ये काहीच नाही. म्हणजे असं पडीक एकदम असं विचित्र सगळं काहीतरी जाणवत होतं तिथे. आणि मग थोडंसं अंतरावर मी पुढे आले. मला वाटतं 12 वगैरे वाजले असतील. थोडंसं पुढे आले तर एक ना मला लहान मुलगी दिसली रे. तर तिने मला आवाज दिला, "ताई कशी आहेस?" म्हणलं, "मस्त." पण मी ओळखलंच नव्हतं तिला. कारण काय तिथे जाण्याचा काही संबंध येतच नाही. आणि ना मग छान ती मध्ये माझ्यावर थोडासा खेळ वगैरे आणि मला काही कामच नव्हतं. मी अशीच फिरायला म्हणून गेले होते. छान तिच्याबरोबर फिरतेय, खेळतेय, खूप मजा चालली आहे आणि जवळ-जवळ मी 2-1 तास तिच्याशी खेळते हां, मस्त. आणि नंतर म्हणले, "चल बेटा तू कुठे राहतेस? काय वगैरे?" म्हणते, "काय नाही मी इथेच राहते." म्हणले, "चल मी तुला सोडू का? कारण आता बराच वेळ झाला एकटी आता तुझे आई-बाबा शोधत असतील तुला." तर ती मला म्हणाली, "नाही, नाही मला शोधणारं कोणीच नाहीये." म्हणलं, "अरे अशी कशी म्हणतेस तू? चल आता जेवायची पण वेळ होऊन गेली ना, मी तुला घरी सोडते." आणि आम्ही थोडंसं तिने माझा हात पकडला हां. आणि मी चालत, चालत, चालत आलो आणि तिने लिटरली मला त्या पडीक घराच्या इथे येऊन माझा हात सोडला. मला वाटतं, "हे बघ ताई, हे माझं घर आहे." मी एकदम शॉक झाले. आता काय बोलू ते समजेच ना मला आणि ती मुलगी धावत-धावत गेली. मी तिच्या मागे धावत-धावत गेले, तर बघते ती मुलगी गायब. फुटला लिटरली मी हा रस्ता अनुभव घेतला. फुटली आय एम शॉक. वळण कस